नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील असणारा हवामानशास्त्र भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा जो काही आपला पेपर आहे हवामानशास्त्र, या हवामानशास्त्र नावाच्या पेपरचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत। आणि मित्र हो, या हवामानशास्त्र नावाच्या या पेपरचा आपण अभ्यास करत असताना आपण त्यातील जे काही प्रकरण किंवा घटक अभ्यासतोय तो आहे एक हवामानाचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून आपण वायुभाराचा अभ्यास या ठिकाणी करू लागलेलो आहोत किंवा हवेचे एक महत्त्वपूर्ण अंग म्हणून आपण या ठिकाणी वायुभाराचा विचार या ठिकाणी करतोय। वायुभार म्हणजे एअर प्रेशर आणि आपण पाहतोय की हवेला एक विशिष्ट प्रकारचा दाब असतो। या दाबाचा परिणाम हा या ठिकाणी आपण पाहतो की या दाबाच्या परिणामातून या वातावरणामध्ये वाऱ्यांची हालचाल या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला दिसते किंवा या वायुभारामुळेच प्रामुख्याने या ठिकाणचे तापमान हे अवकाशामध्ये निघून गेलेलं आपल्याला दिसून येतं। तर अशा पद्धतीने मित्र हो, या ठिकाणी ऊर्ध्वसरण आणि अभिसरणाच्या क्रिया देखील वायुभाराच्या अनुषंगानेच या ठिकाणी होताना आपल्याला आढळतात। म्हणून या ठिकाणी अशा प्रकारच्या या वायुभाराचा अभ्यास आपण आजच्या तासामध्ये करत आहोत। मित्र हो, या अगोदर आपण वायुभाराचं उभं वितरण म्हणजेच ऊर्ध्वगामी वितरण आणि वायुभाराचं क्षितिज समांतर वितरण या ठिकाणी बघतो। आणि ज्यावेळेस आपण वायुभाराच्या क्षितिज समांतर वितरणाचा अभ्यास करत होतो त्यावेळेस आपण बघितलं की क्षितिज समांतर वितरण बघत असताना जगातील वायुभाराचा अभ्यास करण्यासाठी मग आपण समभार रेषेचा विचार या ठिकाणी मागील तासामध्ये केलेला आहे की या समभार रेषेच्या वैशिष्ट्यानुसार समभार रेषेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी जगातील असणाऱ्या वायुभारांचा अभ्यास, जगामध्ये कशा प्रकारचं वायुभाराचं वितरण झालेलं आहे या वितरणाचा अभ्यास हा या ठिकाणी करत होतो। आणि मग त्या वायुभाराचा ज्या रेषा आहेत या रेषेच्या आधारे मग आपण या ठिकाणी क्षितिज समांतर वायुभाराचे वितरण अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्र हो, या क्षितिज समांतर वितरणाचा अभ्यास करत असताना क्षितिज समांतर वायुभाराचा अभ्यास करत असताना या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की पृथ्वीवर या क्षितिज समांतर वायुभाराचे वितरणाचा अभ्यास करताना समभार रेषेच्या अनुषंगाने अभ्यास करताना आपल्याला असं आढळतं की या ठिकाणी जवळपास पृथ्वीवर 3 कमी दाबाचे व 4 जास्त दाबाचे वायुभार पट्टे या ठिकाणी निर्माण झालेले आहेत किंवा वायुभार विभाग या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात। तर या वायुदाब पट्ट्यांचा किंवा या वायुभार पट्ट्यांचा अभ्यास हा आपण या ठिकाणी करणार आहोत। तर मित्र हो, अशा प्रकारच्या या वायुभार पट्ट्यांचा अभ्यास करत असताना आपल्याला त्यांचं वितरण या पृथ्वीवर कसं झालेलं आहे हे या ठिकाणी बघायचं आहे। पृथ्वीवरील वायुभार किंवा वायुदाब पट्टी पृथ्वीवरील वायुभार किंवा वायुदाब पट्टे, पृथ्वीवर जे काही वायुभार किंवा वायुदाब पट्टे निर्माण झालेले आहेत, 3 कमी वायुभाराचे पट्टे पृथ्वीवर निर्माण झालेले आहेत, जगामध्ये निर्माण झालेले आहेत, तर 4 जास्त दाबाचे पट्टे या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात। तर मित्र हो, मग या दाबपट्ट्यांचा विचार करत असताना या ठिकाणी आपण एक दाबपट्ट्यांचा अनुषंगाने विचार करूया की विषुवृत्तीय प्रदेशातील कमी वायुभाराचे पट्टे, विषुवृत्तीय
प्रदेशातील कमी वायुदाब पट्टे विषुववृत्तीय प्रदेशातील किंवा विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा जो काही निर्माण झालेला आहे, या पट्ट्याचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे की या ठिकाणी असं आपण म्हणूया याला की सरळ सरळ की विषुववृत्तीय कमी वायुदाब पट्टा कमी वायुदाब पट्टा तर विषुववृत्तीय कमी वायुदाब पट्टा जो काही आहे हा या भागाचा आपण या ठिकाणी आता अभ्यास करूया. मित्र, पृथ्वीचा जर आपण विचार केला या पद्धतीने पृथ्वीचा आकार आहे असं आपण जर गृहीत धरलं तर मित्र हो, या ठिकाणी आपल्याला असं माहित आहे की विषुववृत्त म्हणजे अगदी पृथ्वीच्या मध्यातून गेलेलं सर्वात मोठं अक्षवृत्त, पृथ्वीच्या मध्यातून गेलेलं सर्वात मोठं अक्षवृत्त म्हणजे विषुववृत्त होय. बरोबर? पृथ्वीच्या मध्यातून गेलेलं आडवं सर्वात मोठं अक्षवृत्त म्हणजे विषुववृत्त होय. आणि हे काल्पनिक स्वरूपामध्ये आहे, कारण अक्षवृत्त ही काय आहेत? पृथ्वीवर काढलेल्या आडव्या काल्पनिक रेषा म्हणजे अक्षवृत्त होय. आणि यापैकी सर्वात मोठी जी काही काल्पनिक रेषा आहे जी पृथ्वीच्या मध्यातून गेलेली आहे त्याला आपण विषुववृत्त असं म्हणतो. हे आहे विषुववृत्त. आणि मग या विषुववृत्ताच्या जवळील भागामध्ये म्हणजे विषुववृत्तापासून उत्तरेकडे 5 अंश आणि दक्षिणेकडे 5 अंश, उत्तरेकडे 5 अंश आणि दक्षिणेकडे 5 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान, उत्तरेकडे 5 अंश आणि दक्षिणेकडे 5 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान हा विषुववृत्तीय कमी वायुदाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. आता हा विषुववृत्ताचा कमी वायुभाराचा पट्टा का निर्माण झालेला आहे हे जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की या प्रदेशामध्ये सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे सूर्य हा प्रामुख्याने 23.5 अंश ते 23.5 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यानच या ठिकाणी प्रखर अशा प्रकारची सूर्यकिरण, लंबरूप स्वरूपातील सूर्यकिरण ही सूर्याची या ठिकाणी पडत असतात. आणि लंबरूप स्वरूपाची सूर्यकिरण या ठिकाणी पडत असल्यामुळे वर्षभर या ठिकाणी उष्णता अधिक मिळते. कारण आपण बघितलं की लंबरूप स्वरूपामधील असणाऱ्या सूर्यकिरणांपासून अत्याधिक उष्णता मिळते. याउलट ज्या सूर्यकिरणांचा तिरप्या स्वरूपातील जी काही सूर्यकिरणं जर भूपृष्ठावर पडली तर मात्र त्यापासून कमी प्रमाणात उष्णता मिळते. इथं लंबरूप स्वरूपामध्ये सूर्यकिरणं पडतात वर्षभर आणि त्यामुळे अत्याधिक स्वरूपाची उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभागाला मिळते. पृथ्वीच्या पृष्ठभागाला अत्याधिक उष्णता मिळाली की पृथ्वीचा पृष्ठभाग हा 12ही महिने उष्णतेचं उत्सर्जन हे भूपृष्ठावरील असणाऱ्या वातावरणाच्या थराला म्हणजेच हवेच्या थराला देतं आणि त्यामुळे हवेचा थर हा तापतो. हवेचा थर तापला अत्याधिक की त्या ठिकाणी त्या हवेचा भार कमी होतो, ती हवा हलकी होते, ती हवा विरळ होते आणि ही हवा पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यामुळे या ठिकाणी ही हवा वर उचलली जाते. कारण या ठिकाणी स्वतःभोवतीच्या फिरण्यामुळे ही हवा वर उचलली जाते आणि ही हवा वर उचलल्या गेल्यामुळे
अशा पद्धतीने ही हवा वर उचलल्या जाते आणि या ठिकाणी या दोन्ही गोलार्धामध्ये विषुववृत्तीय प्रदेशात 5 अंश उत्तर व 5 अंश दक्षिण अशा पद्धतीने असणाऱ्या भागामध्ये हवा वर उचलल्या जाते. हवा वर उचलल्यामुळे या ठिकाणी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे कारण इथं वर्षभर वायुभाराचा कमी वायुभाराचा पट्टा हा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. कारण या ठिकाणी वर्षभर सूर्याची सूर्यकिरण प्रखर पडतात. प्रखर पडल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या हवेवर या प्रखर पडलेल्या सूर्यकिरणांच्या उष्णता भूपृष्ठाला मिळते आणि भूपृष्ठ अत्याधिक प्रमाणात उष्णता बाहेर फेकतं, उत्सर्जित करतं. त्यामुळं हवेचा या ठिकाणी भूपृष्ठालगतचा असणारा थर हा तापतो आणि अधिक तापला की तो वर जातो. ऊर्ध्वगामी प्रवाह या ठिकाणी सुरू होतो आणि तो वर जातो आणि वर गेल्यामुळे या ठिकाणी कायम वर्षभर कमी वायुभाराचा प्रदेश कमी वायुभार या ठिकाणी वर्षभर आपल्याला दिसून आलेला दिसतो. म्हणून अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर या ठिकाणी कमी वायुभाराचा प्रदेश निर्माण झालेला असतो. त्यामुळे आपल्याला असं दिसेल की या ठिकाणी हवेची क्षितिज समांतर हालचाल फार कमी प्रमाणात होते. क्षितिज समांतर हालचाल म्हणजे हवा एका प्रदेशाकडून दुसऱ्या प्रदेशाकडे फार कमी प्रमाणात वाहते. या ठिकाणी जी काही हवेची हालचाल होते ती ऊर्ध्वगामी स्वरूपामध्ये, म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं की हा भूपृष्ठाचा भाग आहे, भूपृष्ठाचा असणारा भाग आहे, या ठिकाणी असणारा हा हवेचा थर, इथं वर्षभर स्वरूपात लंबरूप सूर्यकिरण पडली. त्यामुळे काय होणार आहे की या ठिकाणी प्रखर अशा प्रकारची लंबरूप सूर्यकिरण पडल्यामुळे या ठिकाणी अत्याधिक प्रकारची उष्णता जमा, इथं उष्णता मिळते. ही उष्णता भूपृष्ठ काय करतं की हवेला उत्सर्जित करतं. हवेला उत्सर्जित केलं की या हवेच्या थराला ही उष्णता प्राप्त होते, मिळते. त्यामुळं हा हवेचा थर तापतो. हवेचा थर तापल्यामुळे या ठिकाणी हवा विरळ होते. हवा काय होते, तापल्यामुळे विरळ होते आणि ती हलकी होऊन तिचा ऊर्ध्वगामी प्रवाह सुरू होतो. वर जाणारा प्रवाह या ठिकाणी सुरू होतो आणि त्यामुळे वर जाणारा प्रवाह सुरू झाल्यामुळे या ठिकाणी पृथ्वी स्वतःभोवती फिरते, आपण पाहिलं. आणि स्वतःभोवती फिरल्यामुळे या ठिकाणची हवा सरळ या ठिकाणी वर उचलली जाते आणि वर उचलल्यामुळे त्या ठिकाणी वर्षातील 12ही महिने कमी दाबाचा पट्टा या प्रदेशामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. या प्रदेशामध्ये कमी वायुभाराच्या प्रदेशामध्येच एक डॉल्ड्रम नावाचा शांत वायुभाराचा डॉल्ड्रम किंवा शांत पट्टा हा देखील या ठिकाणी तयार होतो. म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या हवेमध्ये कोणत्याही प्रकारची जास्त हालचाल क्षितिज समांतर स्वरूपाची आपल्याला आढळत नाही. जी काही आढळते ती ऊर्ध्वगामी स्वरूपाची आढळते आणि त्यामुळं या ठिकाणी डोल्ड्रम नावाचा शांत पट्टा हा या प्रदेशामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आणि या प्रदेशातील असणाऱ्या या वायुभाराच्या प्रदेशाला आपण कमी वायुभाराचा प्रदेश असं या ठिकाणी म्हणतो. म्हणजेच जो काही पहिला पट्टा या ठिकाणी आपण बघितला तो म्हणजे वायुभाराचा जो काही पट्टा आहे तो विषुववृत्ताच्या भागामध्ये निर्माण होतो आणि विषुववृत्तामध्ये दोन्ही गोलार्धामध्ये 5 अंश उत्तर आणि 5 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान हा कमी वायुभाराचा पट्टा निर्माण झालेला आपल्याला दिसतो. तर मित्रहो, अशा पद्धतीने आपण जे काही पृथ्वीवरील दाबपट्टे बघत आहोत त्यापैकी पहिला दाबपट्टा आपण या ठिकाणी बघितला तो म्हणजे कमी वायुभाराचा पट्टा. आणि हा कमी वायुभाराचा पट्टा विषुववृत्ताच्या दरम्यान दोन्ही गोलार्धामध्ये 5 अंश अक्षवृत्त उत्तर व 5 अंश अक्षवृत्त दक्षिण यांच्या दरम्यान निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. त्यालाच आपण शांत पट्टा किंवा डोल्ड्रम्स असं देखील या ठिकाणी म्हणतो. कारण या ठिकाणी
हवेचं क्षितिज समांतर वाहन हे फार कमी असतं. हवेचं ऊर्ध्वगामी वहनच या ठिकाणी अधिक झालेलं आपल्याला दिसून येतं.